नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी समाधान स्वागत करतो तुमचं आजच्या हवामान अंदाज बातमीपत्रामध्ये। शेतकरी मित्रांनो, राज्यातील काही भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत आहे, मात्र काही भागामध्ये पावसाने कैशी उघडीप दिली आहे। मात्र पुढील 24 तासात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे। तर कोणकोणत्या जिल्ह्यात व तालुक्यात कसं राहील पावसाचं वातावरण, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकरी मित्रांनो, साक्री, धुळे, मालेगाव या भागात आपल्याला पुढील 24 तासात काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। त्यानंतर पारोला, जळगाव, चाळीसगाव, सिल्लोड या भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, पैठण, श्रीरामपूर, अहमदनगर, बीड, माजलगाव, केज, जामखेड, करमाळा, दौंड, बारामती, इंदापूर, बार्शी, पेठ, तुळजापूर या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासात बघायला मिळेल। त्यानंतर परळी, लातूर, परभणी, नांदेड, वाघोला, जिंतूर, हिंगोली, वाशिम, लोणार, पुसद, उमरखेड या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासामध्ये बघायला मिळेल। त्यानंतर लातूर, तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर या ठिकाणी सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस अनेक भागांमध्ये आपल्याला पुढील 24 तासामध्ये बघायला मिळेल। काही ठिकाणी पावसाचा जोर कमी राहू शकतो। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकतात कल्याण, डोंबिवली, इगतपुरी, वाडा, पालघर या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासामध्ये बघायला मिळेल। तर मुंबई, खोपोली, गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी या भागात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक भागात बघायला मिळेल। काही ठिकाणी मुसळधार देखील पाऊस होईल। त्यानंतर सातारा, कराड, वडूज, विटा या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही तुरळक ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। सांगलीमध्ये सुद्धा आपल्याला काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण व मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। कोल्हापूरमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण व हलका पाऊस काही ठिकाणी बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, खामगाव, अकोला, अकोट, अचलपूर, अमरावती या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण व हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। तर अकोल्यामध्ये काही ठिकाणी जोरदार देखील पाऊस पडू शकतो। यामध्ये कारंजा, वाशिम या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। त्यानंतर आर्वी, नागपूर, वर्धा, उमरेड या भागात शक्यतो पावसाचे वातावरण हे कमी राहील। काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। उमरेडच्या काही भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो। त्यानंतर भंडारा, गोंदिया या भागात सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण व हलका पाऊस काही ठिकाणी बघायला मिळेल। त्यानंतर चंद्रपूर, वणी या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। तर शेतकरी मित्रांनो, पुढील 24 तासात राज्यातील काही अशा प्रकारे पावसाचे वातावरण राहणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर ही छोटीशी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच प्रकारच्या पावसाविषयक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा। धन्यवाद।